भारतीय पत्रकारिता जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. लोकशाही येथे रुजवण्यात, टिकवण्यात आणि वाढवण्यात पत्रकारितेचे योगदान निव्वळ अमूल्य असे आहे. लोकशाहीला जेव्हा जेव्हा धोका उत्पन्न होतो आहे असे दिसले, तेव्हा निद्रिस्त समाजाला चेतवून, जागे करून, त्याचा आवाज बुलंद करून लोकशाही वाचवण्याचे काम भारतीय पत्रकारितेने केलेले आहे. आज पत्रकारितेपुढे आव्हाने अनेक असतील, परंतु तिचे हे योगदान कोणी नाकबूल करू शकणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ हे पत्रकारितेचे महत्त्व आजच्या बदलत्या काळामध्येही वादातीत आहे. भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. कलकत्त्याला जेम्स ऑगस्टस हिकी याच्याकडे देशातील पहिले नियतकालिक सुरू केल्याचा मान जातो. परंतु वर्तमानपत्राची खरी ताकद बातम्या देण्यात नाही, तर जनमत घडवण्यात आहे हे ओळखून त्यानंतरच्या काळात राजा राममोहन रॉय यांच्यापासून जी एक जागृतीची आणि प्रबोधनाची परंपरा भारतीय पत्रकारितेमध्ये निर्माण झाली, तो एक प्रेरक असा इतिहास आहे. ज्या काळात परकीयांच्या सत्तेखाली समाजमानस दबून गेले होते, तेव्हा त्या दबलेल्या, दडपलेल्या मनामध्ये जागृतीचा हुंकार चेतवण्याचे कार्य आपल्या महान राष्ट्रनेत्यांनी केले. त्यासाठी त्यांनी साथीला घेतले पत्रकारितेचे अमोघ शस्त्र. आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या बळावर त्यांनी या निद्रिस्त समाजाला गदगदा हलवले, जागवले आणि संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. भारतीय पत्रकारितेचा इतिहास तपासताना आपल्याला असे दिसेल की जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या राष्ट्रनेत्याच्या कार्याला पत्रकारितेची सक्रिय जोड होती आणि तिच्या माध्यमातून त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आणि ती विचार करण्यास प्रवृत्त झाली. टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर अशा दिग्गज नेत्यांनी आपल्या राजकीय जागृतीच्या कार्यामध्ये पत्रकारितेची मदत घेतली आणि भारतीय पत्रकारितेचे मानदंड प्रस्थापित केले. पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची हिंमत आणि दिशा जनतेला या राष्ट्रनेत्यांनी आपल्या पत्रकारितेद्वारे दिली. मराठी पत्रकारितेच्या संदर्भात बोलायचे तर बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणने मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. केसरी, सुधारक यासारख्या नियतकालिकांनी पत्रकारितेची ताकद आणि समाजावरची पकड सिद्ध केली. बाणेदार पत्रकारितेचा आदर्श त्या काळात केसरीने निर्माण केला. सामाजिक सुधारणांचा पुरस्कार आगरकरांसारख्यांनी केला, तोही पत्रकारितेच्या माध्यमातून. राजकीय आणि सामाजिक जागृतीचे पत्रकारिता हे व्यासपीठ बनले. त्यातून वादविवाद झडले, वादळे उठली, परकीय सत्ता दिशांना हादरे बसले. देशामध्ये राजकीय आणि सामाजिक जागृतीचा जो उषःकाल घडून आला, त्यामध्ये तत्कालीन पत्रकारितेचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. भारतीयांच्या स्वातंत्र्याकांक्षेची पूर्तता करण्यासाठी पत्रकारितेने बजावलेल्या कामगिरीचे विस्मरण होऊ शकणार नाही. प्रदीर्घ संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर हा देश पुढील वाटचालीच्या दिशा चाचपडत होता. फाळणीच्या जखमा अंगावर वागवत मिळालेल्या स्वातंत्र्याने सैरभैर झालेल्या समाजाच्या मनात नवनिर्माणाचा ध्यास जागा करण्याचे काम तत्कालीन वर्तमानपत्रांमधून झाले. या आव्हानात्मक काळामध्येही देशाला दिशा दिग्दर्शन करण्यात पत्रकारिता आघाडीवर होती. बळकट लोकशाहीचा पाया त्यातूनच या देशात घातला गेला. आपल्या गोव्यालाही जाज्वल्य पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. देश स्वतंत्र झाला तरी आपला गोवा पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. अशावेळी सत्संगकार करंडे शास्त्री, प्रभातकार डॉक्टर पुरुषोत्तम शिरगावकर, डॉक्टर दादा वैद्य, भारतकार हेगडे देसाई, भारतमित्रकार ना भा नायक अशा अनेकांनी येथे जाज्वल्य पत्रकारितेचा ठसा उमटवला. पोर्तुगीज राजसत्तेविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची हिंमत भारतकारांनी दाखवली. त्यासाठीची किंमतही मोजली. पारतंत्र्यात पिसणाऱ्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा घडवून त्यांच्या सोडवणुकीचे प्रयत्न केले. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात गोमंतकीय पत्रकारितेचे योगदानही विसरता येत नाही. गोवा मुक्तीनंतर आधुनिक शैलीची वर्तमानपत्रे गोव्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी हा वारसा पुढे चालवला आहे. गोवा मुक्तीनंतरच्या काळात या छोट्याशा प्रदेशाला राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्यात वर्तमानपत्रांनी फार मोठे योगदान दिले. येथील जनसामान्यांच्या आशा आकांक्षांना त्यांनी वाचा फोडली. जी विश्वासार्हता त्यातून निर्माण झाली, ती टिकवण्याचे आव्हान आज आहे. देशात पत्रकारितेमध्ये एक स्थित्यंतर मधल्या काळात घडून गेले होते. ते म्हणजे मालक संपादकांच्या पत्रकारितेची एक परंपरा मोडीत निघून भांडवलदारी पत्रकारिता मूळ धरू लागली होती. साखळी वर्तमानपत्रांचा काळ सुरू होत होता. अशा वर्तमानपत्रांचे संपादकत्व सुरुवातीला विदेशी व्यक्तींकडे असे,
परंतु नंतर स्वकीय संपादकांनी सूत्रे हाती घेतली आणि पत्रकारितेचा राजधार्जिणा चेहरामोहरा हळूहळू बदलत गेला. त्यामध्ये समाजाची स्पंदने प्रगटू लागली. वर्तमानपत्रे अधिकाधिक समाजाभिमुख होऊ लागली. जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा त्यातून प्रतिबिंबित होऊ लागल्या. देशाचे नेतृत्व स्वीकारलेल्या आपल्या नेत्यांनी येथे विकासाचा मजबूत पाया रचला. संविधानाची मजबूत चौकट दिली. स्वातंत्र्य मिळाले होते, पण प्रश्न संपले नव्हते. अनेक नवे प्रश्न स्वातंत्र्यानंतरच्या काळातही निर्माण होत होते. त्या प्रश्नांची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून देण्याचे कर्तव्य भारतीय वर्तमानपत्रांनी कसोशीने बजावले. नेते आणि जनता यांच्यातला दुवा ही वर्तमानपत्रे ठरली. स्वकीय सत्ताधीश जेव्हा मुजोरीने वागू लागले, तेव्हा त्यांना वठणीवर आणण्यासाठीही वृत्तपत्रेच पुढे झाली, असे आपल्या देशाचा इतिहास सांगतो. आणीबाणीचा काळा कालखंड मधल्या काळात देशात येऊन गेला. पत्रकारितेची अक्षम्य अशी गळचेपी त्या काळात झाली. कित्येकांना तुरुंगवास घडला. वर्तमानपत्रावर जप्तीचे वरवंटे फिरवले गेले. पण त्यातूनही पत्रकारिता तावून सुलाखून निघाली. तिने आपले कर्तव्य सोडले नाही. संकटाचा काळ संपला आणि पुन्हा नव्या तेजाने पत्रकारिता लखलखून उठली. आपले कर्तव्य बजावण्यास पुन्हा एकवार सज्ज झाली. या दरम्यान वर्तमानपत्रांचे बाह्यांग आणि अंतरंग यामध्ये आमूलाग्र बदल घडत होता. साखळी वर्तमानपत्रे जोम धरू लागली होती. जिल्हापत्रांपुढे आव्हाने निर्माण झाली होती. बातम्यांचे विषय आणि आशय बदलू लागले होते. समाजामधील नवसुधारणांचे वारे वर्तमानपत्रामधूनही प्रकटत होते. नवभारतातील प्रगतिशील समाजाचे प्रतिबिंब वर्तमानपत्रामधूनही उमटताना दिसू लागले. मध्यंतरीच्या काळात पत्रकारितेच्या असमंतात बरेच काही नवे घडू लागले होते. आकाशवाणी, दूरचित्रवाणीसारखी श्राव्य आणि दृकश्राव्य माध्यमे आपला आब राखून होती. त्यावरचे सरकारी नियंत्रण हटून स्वायत्ततेच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली होती. याच दरम्यान खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे क्षेत्र खुले झाले आणि बघता बघता बातम्यांची प्राधान्य बदलली. जनतेची आपल्या अवतीभोवती काय घडते आहे हे जाणून घेण्याची भूक भागवण्यासाठी 24 तास बातम्यांचा मारा सुरू झाला. मुद्रित माध्यमांनाही या नव्या माध्यमांची दखल घ्यावी लागली आणि स्वतःचा कायापालट करणे त्यांना भाग पडले. भारतीय पत्रकारितेच्या या आधुनिक प्रवासामध्येही अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत आणि त्यांच्याशी दोन हात करीत तिची वाटचाल चालली आहे. आज सर्वात मोठे आव्हान आहे ते पत्रकारितेच्या व्यावसायीकरणाचे. प्रसारमाध्यमांचे चालक अधिकाधिक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवू लागल्याने समाजहिताचा दृष्टिकोन मागे पडू लागला आहे, अशी तक्रार आज सर्रास कानी पडते आहे. पत्रकारितेसाठी ही आज सर्वात मोठी चिंतेची बाब बनली आहे. कोणत्याही इतर व्यवसायाप्रमाणे पत्रकारिता हाही एक लाभाचा व्यवसाय आहे, या भूमिकेतून पत्रकारितेत शिरलेले राजकारणी, उद्योगपती यांनी या व्यवसायाची एक उज्ज्वल परंपरा आहे, प्रबोधन हे त्याचे प्रधान उद्दिष्ट आहे, याकडे कानाडोळा केला आहे, असे सूर समाजात उमटत आहेत. बऱ्याच अंशी एक खरे आहे. त्यामुळे आपला वाचक हा एक ग्राहक असे मानून मागणी तसा पुरवठा हेच संपूर्ण व्यावसायिक धोरण समोर ठेवून वृत्तपत्रांची आणि प्रसारमाध्यमांची वाटचाल चालली आहे. पेड न्यूजसारख्या विषाणूंची लागण वृत्तपत्रांना झाली आहे, ती याच बदललेल्या प्राधान्यांमुळे. वृत्तपत्रांच्या जोडीने गेल्या काही वर्षात पत्रकारिता इतर माध्यमांमध्येही विस्तारत गेली आहे. दूरचित्रवाणी, इंटरनेट संकेतस्थळे, मोबाईल ॲप्लिकेशन्स अशी नवनवी वृत्तमाध्यमे आज उपलब्ध झालेली आहेत. या माध्यमांचे वैशिष्ट्य म्हणजे ती सारी गतिमान माध्यमे आहेत. ज्या क्षणी एखादी गोष्ट घडते त्याच क्षणाला ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची विलक्षण ताकद या माध्यमांपाशी आहे. साहजिकच पत्रकारितेचा वेग कमालीचा वाढला आहे. पूर्वीसारखी उसंत राहिलेली नाही. स्पर्धा तर गळे कापू आहे. अशी मूल्ये, परंपरा यांच्याकडे पाहण्यास कोणाला वेळ उरलेला नाही. अटीतटीच्या स्पर्धेमध्ये सर्वात पुढे जाण्याची चढाओढ, जास्तीत जास्त TRP मिळवण्याचा खटाटोप यामध्ये पत्रकारितेच्या परंपरेकडे पाहायला वेळ आहे कोणाला? नीतिमूल्ये, संकेत हे बघता बघता पायदळी तुडवले जाण्याची शक्यताही या गतिसरशी वाढते. पण शेवटी या साऱ्या खटाटोपाच्या केंद्रस्थानी आहे तो सामान्य माणूस. त्याला केवळ माहिती देण्यासाठी नव्हे तर त्याचे हित साधण्यासाठी, त्याच्या आशा आकांक्षांना वाचा फोडण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचे सर्वांगीण प्रबोधन करण्यासाठी पत्रकारितेचे प्रयोजन आहे. एकदा हे आपले अंतिम ध्येय लक्षात ठेवले की मग सगळी आव्हाने गौण ठरतात. पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेचे आणि मूल्यांचे भान असलेले कित्येक पत्रकार आपल्यामध्ये आजही आहेत. त्यांच्या खांद्यावरच
भारतीय पत्रकारितेचा अभिमानास्पद वारसा पुढे चालला आहे. येणाऱ्या पिढ्याही वारसा पेलण्यासाठी सक्षम आहेत हा विश्वास जागतो आहे. भारतीय पत्रकारितेच्या उज्ज्वल भवितव्याप्रती आश्वस्त करतो आहे.